7200 काळ्या तुरीची बीट आहे 7200 खाली वर दोन 7200 करू गो 7200 एक दो तीन चार काळी तूर आहे व्हिडिओच्या शेवटी बघू आपण माल कसा आहे तर 7 8 करू कोणते 8 8 8 9 72 8 8 9 11 12 13 25 26 27 28 28 पीक पाणी 28 माल आहे 28 और मजा ले जाए 7300 काळी तूर आहे 7300 देना 7300 एक 7300 दो एक एक दो तीन बार हो 7300 बघू शकता हा जो माल होता याला 7302 बाजार लागलाय 7302 आणि व्हिडिओमध्ये आपण पुढं जे आडा दुकानदार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया अधिक माहिती बघू शकता माल कसा आहे तर काळी तुरीची बीट चालू आहे 11 12 13 14 15 16 काळ्या तुरीची बीट आहे बघू शकता 28 29 30 31 32 33 34 11 कट्टे 40 41 11 कट्टे हा जो माल एसी बीट आहे 50 50 75 50 काली महीना 75 50 7550 51 53 75 चालू आहे 75 बघू शकता थोडा बारीक दाना आहे 75 एक कृष्णा 75 मी करू तुम्ही लावता हो द्या पेन दे ए भैया हा जो माल याला 7575 बाजार लागलाय 11 कट्टे होते 7575 बघू शकता माल काळी तूर आहे आणि फक्त 5 कट्टे आहे 14 15 16 17 18 19 20 21 बघू शकता माल कसा आहे तर याची बीट चालू आहे 75 51 चालू आहे 76 बघू शकता ही जी काळी तूर आहे सुपर हा जो माल आहे 8076 झाली बघू शकता माल या ठिकाणी बाजार समितीचे सरपंच सोबत आहे 8076 बघू शकता हा जो माल याला 8076 8076 रुपये बळी आणि सध्या काळ्या तुरीची आवक कशी आहे बरं काळ्या तुरीची आवक कमी समजत कमी आहे का कमीत कमी काय भाव आहे कमीत कमी 7000 वर मध्ये 8000 8000 बरोबर आहे म्हणजे पांढऱ्या तुरीपेक्षा वर भाव येईल समजा पांढऱ्या तुरीपेक्षा 500 रुपयांवर 500 रुपयांवर सुपर मालाला बरोबर आहे कमीत कमी 7000 आणि वर मध्ये 8000 चालतं
आज आपण येले जालना बाजार समितीला आणि शेतकरी बांधव येले ती काळी तूर घेऊन त्यांच्याकडून जाणून घेऊया काळ्या तूरविषयी अधिक माहिती. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा. सुगाम बोर्डे, कारकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. काळी तूर तुम्ही किती एकर शेतात लागली बरी? ही आमची 1.5 एकरमध्ये होती. 1.5 एकर. पाटे होती का स्वतंत्र होती? नाही पाटे होते. पाटे होती का? मिश्र पीक काय होतं माझा म्हणजे? त्याच्यामध्ये काय कापूस होता. कापूस होता. बरोबर. कोणती जाते बरी काळी तूर? काळी काय गावरांमध्ये मोडते. गावामध्ये मूर्ती का? हा, बरोबर. तर काय उतार आला होता तुझा अंदाजे? याला काय आता आम्हाला 1.5 एकरमध्ये झाले आम्हाला कसं काय 14 गोण्या. किती वजन भरलं अंदाजे? बरं तरी 7-7.5 क्विंटल. 7-7.5. हा, माल आणायच्या अगोदर काय अपेक्षा होती, काय भाव मला वाटत होतं जाईन 10,000च्या आसपास. हा, भाव काय 7,777 रुपये भाव लागला. 7,777. हो. आणि पांढऱ्या तुरीला अपेक्षा होती माझी यावर्षी भाव चांगला राहील 8, 8.5, 9,000 पांढऱ्या तुरीला बी भाव कमी आहे सध्याला. बरोबर. खूपच कमी आहे ना खर्च. शेतकऱ्याला एवढा खर्च लागतो मालाला, माल पिकाला एवढा खर्च लागतो, भाव काहीच नाही त्या मानानं. कारण की 2-3 वर्ष कमीत कमी तूर 8-9 रुपये जायला पाहिजे. पांढरी तूर 9,000 रुपये. हो, काळी तूर 10,000 पुढे जायला पाहिजे. कारण की गेल्या वर्षी 11,000 तुरी लिंक आली. हा त्यामुळं शेतकरी बांधव थोडा पेरा वाढला. हा भाव पण वाढला पाहिजे. हा थोडं थांबायला पाहिजे होतं. काहून असं केलं? थांबणार थांबायला पाहिजे होतं अजून. भाव काय लय कमी आहे सध्याला. शेतकऱ्यांना थोडं थांबायलाच पाहिजे सध्याला, भाव लय कमी आहे. थोडं थांबा वाटतं नाही बे? हो, बरोबर आहे. भाव चांगला भेटा ना त्याचा, जेवढा पाहिजे तेवढा भाव भेटा ना. हा. काळ्या उत्पादक शेतकऱ्यांना थांबवलं समजा, काळी तूर उत्पादक शेतकऱ्यांना. हा, काळी तूर ज्यांची आहे, समजा हा. शेतकरी त्यांना थांबायला पाहिजे. हो ना बरोबर आहे ना. थोडे भाव वाढ राहिले. भाव वाढू राहिले ना, काळी तुरी थांबायला पाहिजे. बरोबर आहे. धन्यवाद. या ठिकाणी शेतकरी बांधव होते, त्याने थोडा रोष व्यक्त केला. भाव कारण की खर्चाचे मान खूपच कमी आहे आणि सोयाबीन जी आपली पांढरी तूर आहे ती 8,000 विकली पाहिजे आणि काळी तूर जी 10,000 11,000 विकली पाहिजे. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.